मंत्री जयकुमार गोरे आता आपल्यासोबत आहेत। जयकुमार गोरेजी, आपल्यापर्यंत देखील ही बातमी पोहोचलेली असेल, आपल्याकडे नेमका काय तपशील आहे या घटनेबद्दल? नाही हो, मीही माहिती घेतली, मला समजल्या मी एसपीशी माझं बोलणं झालेलं आहे, संबंधित इन्स्पेक्टरशी माझं बोलणं, तो कामात व्यस्त आहे तिथं त्या ठिकाणी याच्यामध्ये। तर मी खूपच दुर्दैवी अशी घटना आहे, एका वेळी 14 लोकांचा मृत्यू होणं आणि असं हे गंभीर आहे। या अनुषंगाने मी एसपीना तातडीनं त्या ठिकाणी जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मी थोडा बाहेर आहे। मी त्या ठिकाणी जाईन आणि प्रत्यक्ष ती घटना बघितल्यावर काय नेमकी परिस्थिती आहे ती बघून मग त्याच्यावर अधिकची प्रतिक्रिया पण देता येईल। जयकुमार गोरेजी, आपल्यापर्यंत घटनेचा काय नेमका तपशील आलाय? काय झालं नेमकं जेव्हा हा अपघात घडला, याबद्दल काही कळलंय आपल्याला तपशील? घटनाच आता घडलेली आहे, त्या संदर्भात बचाव कार्य चालू आहे। संबंधित अधिकारी पण त्या ठिकाणी बिझी आहेत। मी आत्ताच एसपीला सूचना दिली आहे की आपण स्वतः त्या ठिकाणी पोहोचा आणि त्या ठिकाणी जे काय रेस्क्यू ऑपरेशन तर आता करायचं चालूच आहे, पण त्या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती आहे, का असं घडलं, या संदर्भात माहिती घेण्याच्या सूचना, चौकशी करण्याच्या सूचना मी एसपी रोजाना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं मी माहिती घेतोय आता नेमकं काय घडलंय। त्या वाहनामध्ये एकूण किती जण होते, याबद्दल काही कळलंय? नाही, आता माझी माहिती एवढीच आहे की 14 लोक होती असं समजते, की 14 पेक्षाही जास्त होती असं काहींचं म्हणणं आहे। आता ऍक्च्युली ती परिस्थिती आता विहिरीतच घटना घडलेली असल्यामुळं नेमकी आता परिस्थिती किती लोक होती आणि नेमकं काय घडलंय याची माहिती आता रेस्क्यू ऑपरेशनच सध्या चालू असल्यामुळं तशी क्लिअर माहिती देणं कसं पॉसिबल आत्ता तर होत नाही आहे, परंतु माहिती आपण घेतोय आणि तातडीने त्याच्यावर बचाव कार्य पण चालू आहे। रेस्क्यू ऑपरेशन मधल्या कोणत्या अधिकाऱ्याशी आपला संवाद झालाय आता? ते अधिकारी बिझी आहेत, त्यांना आता आपण फोन करून, मी केला होता फोन, पण अधिकारी याच्यामध्ये बिझी आहेत ते त्या सगळ्या ऑपरेशन मध्ये। त्यामुळे मी थोडा वेळ मिळाला तर मी आपल्याला माहिती देईन किंवा तिथूनही माहिती मिळेल। साधारण किती वेळ लागू शकतो रेस्क्यू ऑपरेशनला, याचा काय अंदाज? आता तरी अजून आता तर चालू आहे, परिस्थिती बघून किती लोक आहेत, शेवटी विहिरीत पडलेली गाडी आहे, तिथून लोक आहेत, लोक काढायचे आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळं किती वेळ अगोदर शेवटचा माणूस निघेपर्यंत रेस्क्यू करायला लागेल। जयकुमार गोरेजी, खूप खूप धन्यवाद, सविस्तरपणे आपण आमच्याशी बोलत त्याच्यावर। पालकमंत्री जयकुमार गोरे माहिती देत होते, त्यांच्या माहितीनुसार काही मंडळी जास्तही असू शकतात या वाहनात, अशी शक्यता आहे। काही लोक असं म्हणतात की 14 पेक्षा जास्त जण या वाहनामध्ये असू शकतात। प्रत्यक्षात पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन झाल्यावरच आपल्याला परिस्थिती कळू शकेल। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन आता आपल्यासोबत आहेत। कार्तिकेयनजी, घडलेली घटना आपल्या समोर